Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी. पाठ 13वा मोठी आई. लेखिका मालतीबाई दांडेकर. पाठ 13वा मोठी आई. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईने दिले. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी. जमीन. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते. मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. मग काय सांगितलं आहे आपल्याला इथे लेखिकाने? आपली आई आपल्यावर किती माया करते. माया करणे म्हणजे प्रेम करते. खाऊ पिऊ घालते. खाऊ पिऊ घालणे म्हणजे पोषण करणे. पोटाशी घेते म्हणजे मायेने जवळ घेते. गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. मग आपली आई आपल्यावर किती भरपूर प्रेम करते. आपल्याला खाऊ पिऊ घालते म्हणजे खाऊ पोषण करते. आपल्याला रोज नवीन नवीन डिशेस बनवते, ती खाऊ घालते आपल्याला. पोटाशी घेते म्हणजे मायेने जवळ घेते. गोष्टी सांगते आणि आपली आई किती छान असते. मग या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. मग या आईहून, जी आपली आई आहे तिच्या आईहून एक मोठी आई आहे आणि ती देखील खूप छान आहे असं लेखिका म्हणते. तिने तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. मग त्या मोठ्या आईने आपल्याला तुम्हा म्हणजे तुम्हाला, आम्हाला, मला जी लागणारी प्रत्येक गोष्ट तिने काय केली आहे? तयार केली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. मग तिने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला तिने दिली आहे. जसं फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आहे? जेवणाचे ताट पहा. मग यातला प्रत्येक जिन्नस, जिन्नस म्हणजे काय? तर वस्तू, त्यातले प्रत्येक जो पदार्थ आहे मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. मग जेवणाचे जे ताट आपण बघितलं, चपाती, भाजी, डाळ, भात, हे जे पदार्थ आहे, प्रत्येक जिन्नस आहे, ते आपल्याला कोणी दिले आहे? तर मोठी आई आहे म्हणून ती आपल्याला ह्या पदार्थ, हे जिन्नस मिळाले आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईने दिले. मग तुम्ही ज्या घरात राहतात ते घर पण आपल्याला कोणी दिले आहे? मोठ्या आईने दिले आहे. त्यासाठी लागणारे लाकूड आणि दगड सुद्धा कोणी दिले आहे? तर आपल्याला मोठ्या आईने दिले आहे. कोण बरे अशी ही मोठी आई? मग कोण आहे अशी ही मोठी आई? कोण आहे? तर तिचे नाव काय आहे? भूमी. भूमी म्हणजे जमीन, माती. भूमी म्हणजे कोण? जमीन, माती. मोठी आई कोण? तर जमीन, माती. जमीन. जमिनीत काय आहे? माती. मग ह्या जमिनीत काय आहे? तर काय आहे? माती आहे. हीच का ती आई? मग काय सांगितलं? हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते, म्हणजे खरं आहे, हीच ती आई आहे. मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. मग मातीला आपण काय सांगितलंय? कमी समजू नका. कमी समज म्हणजे हीन समजणे, कमी दर्जाचा समजू नका. माती आहे म्हणूनच आपण कसं आहोत? जिवंत आहोत. आपल्याला सर्व काही, घर, जेवणाचे ताट, हे कोण देतं? तर मोठी आई देते आणि त्यामुळे आपण जिवंत आहोत. मग मातीला तुम्ही कमी समजू नका. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात,
गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कोठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळ जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळीकडे झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी. मग काय सांगितलं आहे इथे लेखिकाने? तर जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस म्हणजे पदार्थ मोठ्या आईने आपल्याला दिला आहे. म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. म्हणजे काय झाला आहे? तर जेवणातल्या ताटातला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक जिन्नस हा आपल्याला कोणी दिला आहे? मोठ्या आईने दिला. म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. मग काय सांगितलंय बघा, मी इकडे चित्रामध्ये सांगितलं आहे. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी. जोंधळा म्हणजे ज्वारी, मग ज्वारीची भाकरी आणि तांदळाचा भात. मग काय सांगितलं आहे? गहू, तांदूळ, जोंधळे कुठे तयार होतात? मग गहू, तांदूळ आणि जोंधळे म्हणजे ज्वारी कुठे तयार होतात? तर शेतातच तयार होतात ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. आणि पाटी पेन्सिलचे जे मऊ सॉफ्ट दगड असतात ते कुठे सापडतात? तर जमिनीतच सापडतात. आता काय सांगितलंय? चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कोठे? तर जमिनीत. मग चहाची साखर, आता साखर कशापासून तयार करतात? तर ऊसापासून. आणि ऊस कुठे उगवतो? तर जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? रॉकेल म्हणजे केरोसिन, घासले. जमिनीतल्या खाणीत. मग रॉकेल कुठे सापडते? तर जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, कवठे म्हणजे एका फळाचे नाव आहे. मग केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळं कुठे मिळतात? आपल्याला जमिनीमुळेच मिळतात. तर जमिनीत झाड निर्माण होतं आणि त्याच्यातूनच ते फळे येतात. मग काय सांगितलं आहे? जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. जर जमीनच नसती तर झाड आलं असतं का? आणि झाडावर अशी फळे मिळाली असती का आपल्याला? नाही. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. मग साऱ्या भाज्या म्हणजे पालक, मेथी, सर्व भाज्या, कडधान्य घ्या, कुठून मिळतात आपल्याला? तर जमिनीतून. जगातली सारी फुले घ्या, मोगरा, गुलाब, जाई, जुई हे आपल्याला कुठे मिळतात? तर जमिनीतून. औषधांची सगळी झाडे घ्या, ते पण कुठून मिळतात? तर जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी. मग या सर्वांपेक्षा आपल्याला हे कसं देते? आई भरभरून देते. म्हणून आपली आई कशी आहे? सर्वांपेक्षा मोठी आहे की नाही? तुम्ही वापरतात ते कपडे पहा. हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? कपाशींच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात. तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येईल. मग काय सांगितले आहे इथे लेखिकेने आपल्याला? तर तुम्ही वापरतात ते कपडे पहा. जे आपण यूज करतो, आपण कपडे वापरतो ते कपडे बघा. हे कसले आहेत? सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत म्हणजे धागा. मग कशाचे आहे? हे धागाचे आहेत. आणि रेशमाचे आहेत. रेशीम म्हणजे एक मखमली धागा. मग सूत कशाचे असते? तर कापसाचे असते. मग हा धागा कशाचा असतो? तर कापसाचा. आणि कापूस आपल्याला कुठून मिळतो? तर कपाशींच्या झाडांपासून. हे झाड आहे, मी कपाशीचं झाडाचा हा फोटो टाकला आहे. मग तिथे पण असेच झाडावरती असे कापूस इथे निर्माण होतो. मग,  कपाशीच्या झाडापासून आपल्याला काय मिळतो? कापूस मिळतो.
रेशीम कुठून मिळते? मग हे रेशमाचे किडे असतात आणि तुतीच्या झाडावर ते जगतात. मग हे बघा इकडे सांगितले ह्या चित्रामध्ये रेशीम आहे आणि इकडे रेशीमचे किडे तुतीच्या झाडावर आहेत. मग काय सांगितलं आहे? रेशमाचे किडे कुठे असतात? तर तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे कुठे वाढतात? तर जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येते. मग जमीनच हे प्रत्येक कापूस, रेशीम हे इतर अनेक वस्तू हे कसं हे जिन्नस निर्माण करते. हे यावरून तुम्हाला कळून येईल. चांदी, रुपे, पित्तळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पित्तळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांचाही प्रचंड खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर सांगा या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? मग काय सांगितलं आहे इथे लेखिकाने? चांदी, रुपे म्हणजे चांदीचाच एक प्रकार आहे. पित्तळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. मोठ्या आईच्या म्हणजे काय? जमिनीच्या पोटात कोणत्या वस्तू असतात? तर चांदी, रुपे, पित्तळ, तांबे या सगळ्याच खाणी, सगळ्याच ह्या काय सांगितल्या गोष्टी हे कुठे भेटतात आपल्याला? तर मोठ्या आईच्या पोटात म्हणजे जमिनीत सापडतात. पित्तळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? जर आपल्या घरामध्ये पित्तळ, तांब्याचा एखादा हंडा असतो, कथीलचा वगैरे, कथील म्हणजे एक धातू आहे. मग जर या गोष्टी पित्तळ, तांबे, कथील जर नसलं असते तर काय झालं असतं? आपण भांडी कशाची केली असती? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? जे आपण गळ्यामध्ये चैन, हातात बांगड्या अशा वस्तू घालतो. मग जर सोने आणि रुपेच नसते तर आपले दागिने मिळाले असते का? नाही. एवढेच नाही तर काय सांगितले आहे? या मोठ्या आईच्या पोटात म्हणजे जमिनीत लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत. मग पोटामध्ये काय सांगितलं आहे? जमिनीच्या पोटात या लोखंड आणि दगडी कोळसाच्या खाणी पण भरपूर आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. गिरणी म्हणजे कारखानाच. म्हणजे काय सांगितलं? ह्या लोखंड आणि कोळशामुळेच काय सांगितलं? प्रत्येक गिरणी, प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. मग जर सांगितले जर कारखानेच नसते तर आपल्याला लोखंडी खुर्च्या, पलंग पण मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या म्हणजे बटणे, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते. जर काय सांगितलं आहे? जर लोखंड आणि कोळसा जर नसताच म्हणजे त्याच्यामुळे तर प्रत्येक कारखाना पण नसता त्यामुळे. आणि सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या म्हणजे कात्री, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनले नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर सांगा या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? मग यावरून तुम्ही ठरवा आपली सर्वात कशी आहे? सर्वांमध्ये मोठी आई आहे असं सांगितले आहे इथे. आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांची. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दारांच्या कड्या, तुळ्या व बिजागऱ्या लोखंडी आहेत. चुना कुठे मिळतो? जमिनीत चुनखडीचे खडक असतात. चुना या खडकापासून तयार करतात. लाकूड कोठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले.
दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलुपे, खिळे बसवले आहेत. हे लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे, हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. मग काय सांगितलं आहे इथे लेखिकेने? तर आता घराबद्दल, मग फॉर एक्झाम्पल आता घरच घ्या, मग घराचं उदाहरण सांगितलं आहे. तर तुमचे घर कशाचे बांधले आहे? तर दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे. मग आपल्याला दगड, माती, विटा, चुना, लाकूड कोण देतं? तर जमीन देते. मग घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. मग घराला कसं आहेत? लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. आणि दारांच्या कड्या, तुळ्या, बिजागरे हे कसे आहेत? लोखंडी आहेत. मग तुळ्या म्हणजे काय? तर लोखंडाच्या जाड सळ्या. आणि बिजागरे म्हणजे काय सांगितलं आहे? दारासाठी लोखंडी जोडणी. चुना कुठे मिळतो? तर जमिनीत चुनखडीचे खडक असतात. चुना या खडकापासून तयार करतात. मग आपल्याला चुना कुठून मिळतो? तर जमिनीत काय आहे? चुनखडीचे खडक असतात. आणि चुना ह्या चुनखडीच्या खडकापासून आपल्याला मिळतो किंवा तयार करतात. लाकूड कुठून आणले? तर आता लाकूड कुठून आणले? तर मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे लाकूड आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलुपे, खिळे बसवले आहेत. आणि हे लोखंडही कुठून मिळाले आपल्याला? तर भूमातेच्या पोटातच सापडते. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे, हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडंबा यावर. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल देते, सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजेच आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. मग काय सांगितलं आहे इथे लेखिकेने? तर तुम्ही दूध, दही, तूप खाता, बरोबर. मग ते आपल्याला कोण देतं? तर गाई म्हशीपासून आपल्याला दूध, दही, तूप मिळते. पण या गाई म्हशी जगतात कशावर? म्हणजे त्या काय खातात? तर गवत व कडंबा. कडंबा म्हणजे चारा. मग गवत आणि चारा हे कोण खातं? गाई म्हशी खातात. हे कोण त्यांना देते? तर आपली मोठी आई. म्हणजे कोण? तर जमिनीतूनच गवत, चारा त्यांना मिळतो आणि ते खातात. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? दूध, दही, तूप आपल्याला मिळते. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे आणि वाढलेली आहे. मग जगात जी जी तुम्हाला सुंदर गोष्ट दिसते ते कुठून उत्पन्न झालेली आहे? तर मोठ्या आईपासून, म्हणजे जमिनीतून उत्पन्न झालेली आहे आणि जमिनीतूनच जगलेली आहे आणि वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल देते, सगळे देते. मग आपल्याला जमीन काय देते? तर अन्न, वस्त्र देते. तसेच आपल्याला दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल, सगळ्याच गोष्टी आपल्याला कोण देते? मोठी आई म्हणजे जमीन देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. म्हणजे हे काय सांगितलं? मोठ्या आईचे किती उपकार आपल्याला मानले पाहिजे.
आणि मग ही जी जमीन धरणी माता हिचे जे छोटेसे रूप म्हणजे कोण, ते आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण कसे झाले, मोठे झाले, शहाणे झालो. मग ह्या भूमीतले अन्न खाऊन आपण कसं झाले, मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. मग माणसांना प्रत्येक गोष्ट कोणी दिली आहे, तर या भूमीनेच दिली आहे. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का? म्हणजे प्रेमभाव बाळगणे म्हणजे प्रेम असणे. या मायभूमीबद्दल आपल्या मनात नेहमी कसं पाहिजे, प्रेम पाहिजे असं सांगितले आहे. आपली मोठी आई म्हणजेच काय सांगितले, आपली मायभूमी. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर, घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, चुना, लाकूड या वस्तू लागतात. तसेच दाराच्या कड्या, तुळ्या व बिजागऱ्यांसाठी लोखंड लागते. आ. जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर, जमिनीच्या पोटात चांदी, रुपे, पितळ, तांबे, कथील, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात. ई. कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर, कारखान्यात धातूपासून लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात. ई. चुना कशापासून तयार करतात? उत्तर, जमिनीत चुनखडीचे खडक असतात, या खडकांपासून चुना तयार करतात. उ. लेखिकेच्या माते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमी देते. ती आपली पालन पोषण करणारी मोठी आई आहे. म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा. प्रश्न दुसरा, तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थातील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात त्यांची यादी बनवा. उत्तर, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, चणा डाळ, तूर डाळ, बटाटा, कांदा इत्यादी. प्रश्न तिसरा, आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, माणसाला असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मातृभूमी भागवते. माणसाचे लालन पोषण मातृभूमीच करते. माणसाला जीवन जगायला लागणारी प्रत्येक वस्तू मातृभूमीच पुरवते. ती आपली मोठी आई आहे. म्हणून मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा. आपण मातृभूमीचे ऋणी आहोत. प्रश्न चौथा, मोठी आई साठी या पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा. उत्तर, भूमी, मायभूमी, मातृभूमी, जमीन, माती, भूमाता. प्रश्न पाचवा, पाटी पेन्सिल सारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा. उत्तर, खाऊ पिऊ, दगड माती, गाई म्हशी, अन्न वस्त्र, धनधान्य, भांडी कुंडी, चहा साखर, दूध दही तूप. प्रश्न सहावा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. अ. मातृभूमी, मायभूमी. आ. माया, प्रेम. ई. वस्त्र, कपडा. ई. आई,
माता. प्रश्न 7. हे शब्द असेच लिहा. उत्तर: जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळ्या. गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. प्रश्न 8. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. अ. फुटाणे, चणा डाळ. आ. मनुके, द्राक्षे. ई. भाकरी, ज्वारी, बाजरी. ई. चपाती, गहू. उ. वेफर्स, बटाटा. उ. सॉस, टोमॅटो. ए. सरबत, मोसंबी, संत्री इत्यादी फळे. ए. चिक्की, गूळ, शेंगदाणे. प्रश्न 9. खालील शब्दांचे अनेक वाचन लिहा. अ. तुळई, तुळ्या. आ. बिजागरी, बिजागऱ्या. ई. दागिना, दागिने. ई. कवट, कवठे. उ. झाड, झाडे. उ. माती, माती. प्रश्न 10. खालील तक्ता भरा. मनुष्याचे खाद्य: गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, भाजीपाला, दूध, दही, इतर अन्न. घर बांधणीला उपयुक्त वस्तू: दगड, माती, विटा, चुना, लाकूड, लोखंड. विविध खनिज: सोने, चांदी, तांबे, कथिल, रुपे, लोखंड, दगडी, कोळसा. प्राण्यांचे खाद्य: गवत, कडबा, फळे. प्रश्न 11. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो त्या कामांची यादी करा. उत्तर: शेतात पीक यावे म्हणून शेतकरी भाजणी, नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, निंदणी वगैरे कामे करतो. प्रश्न 12. खालील तक्ता पूर्ण करा. लोखंडी वस्तू: तुळ्या, खुर्च्या, पलंग. काचेच्या वस्तू: ग्लास, बाटली, मग. लाकडी वस्तू: खुर्ची, टेबल, खांब. मातीच्या वस्तू: मडके, गडू, माठ. प्रश्न 13. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा. उत्तर: जमिनीच्या खाली येणारी पिके: बटाटा, कांदा, मुळा वगैरे. जमिनीच्या वर येणारी पिके: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ वगैरे. प्रश्न 14. खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपापसात गप्पा मारा. साखर, मिठाई, शिरा, चहा. बटाटा, भाजी, वेफर्स, भजी. उडीद, उसळ, डाळ, पापड. टमाटा, भाजी, सरबत, सॉस. प्रश्न 15. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा. मोठी आई:
अन्न, घर, भांडी-कुंडी, काचेचे सामान, मोटारी, कपडे, लाकूड, खनिजे. खालील वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. मग ह्या वाक्यात का आहे म्हणून प्रश्नचिन्ह येणार आणि आई म्हणाली म्हणून अवतरण चिन्ह मध्ये येणार. उत्तर: आवडले का तुला पुस्तक? मग प्रश्नचिन्ह नंतर अवतरण चिन्ह, आई म्हणाली आणि पूर्णविराम. तो प्रामाणिक आहे, बाबांनी सांगितले. उत्तर: मग इथे सिंगल कोट म्हणजे अवतरण चिन्ह, तो प्रामाणिक आहे, स्वल्पविराम, बाबांनी सांगितले, पूर्णविराम. गणू म्हणाला, अगं आई, उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. उत्तर: गणू म्हणाला, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह मध्ये अगं आई, पुन्हा स्वल्पविराम, उद्या सुट्टी आहे, स्वल्पविराम, असे दिनूने सांगितले, अर्धविराम, म्हणून मी शाळेत गेलो नाही, अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम. आहा, किती छान चित्र आहे. उत्तर: आहा, मग त्याच्यानंतर उद्गारवाचक, किती छान चित्र आहे, उद्गारवाचक आहे. तुला लाडू आवडतो का? आता ह्या वाक्यात का आलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह. उत्तर: तुला लाडू आवडतो का? प्रश्नचिन्ह. माझे काका मुंबईला राहतात. उत्तर: हे साधं वाक्य आहे म्हणून फक्त पूर्णविराम येणार. उत्तर: माझे काका मुंबईला राहतात, पूर्णविराम. मधु, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले. उत्तर: मधु, स्वल्पविराम, राजा, स्वल्पविराम, रझिया व मारिया गप्पा मारत बसले, पूर्णविराम. वाचा. दिनेशने सोसायटीत प्रवेश केला. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या फळ्यावर सुविचार लिहिला होता. प्रत्येक मानवाची गरज पूर्ण करण्यास निसर्ग समर्थ आहे, पण कोणतीही हाव नाही. दिनेश विचार करू लागला. या सुविचारातून निसर्गाचे किती वास्तव स्वरूप दाखवले आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहीत आहे, घेणे नाही. झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, पशु, पक्षी, माती, चंद्र, सूर्य, तारे, निसर्गातील असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला असतात. आपल्याला निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये, पण त्यांच्याकडून काहीही ओरबडून घेऊ नये. निसर्ग आपला मित्र आहे. आपण त्याचे मित्र का बनू नये? Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.